विशेष वृत्तमालिका वजा भाग 2। अंबड नगर परिषदेचे जुने करार आणि कागदोपत्री आदेश प्रत्यक्षात अंमलबजावणी का झाली नाही? अंबड जालना इरिव अंबड नगर परिषदेच्या मालकीच्या बहुमूल्य जमिनी आणि व्यावसायिक गाळ्यांचे करार संपल्यानंतरही ताबा न सोडणाऱ्या अनधिकृत ताबेधारकांचे प्रकरण आता चांगलेच तापू लागले आहे। या प्रकरणात नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवर आणि कागदोपत्री कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 25 आणि 29 जून 2022 चे ते आदेश कागदावरच। प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंबड नगर परिषद कार्यालयाने यापूर्वी दिनांक 25 जून 2022 आणि 29 जून 2022 रोजी अधिकृत पत्र व आदेश जारी केले होते। या आदेशांमध्ये संबंधित भाडेपट्टेधारक आणि किरायेदारांचे करार अधिकृतपणे रद्द करण्यात आले होते। तसेच संबंधित व्यक्तींनी तातडीने जागा रिकामी करून नगर परिषदेकडे ताबा सुपूर्द करावा असे सक्त निर्देश देण्यात आले होते। मुख्याधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार शेकडो भाडेपट्टेधारकांच्या याद्या आणि नोंदी दप्तरी रद्द करण्याची कारवाई कागदोपत्री पूर्ण झाल्याचेही दाखवण्यात आले होते। प्रत्यक्षात अंमलबजावणी का झाली नाही? कागदोपत्री आदेश निघून आणि नोंदी रद्द होऊन सुद्धा प्रत्यक्षात जमिनी व गाळे रिकामे करून घेण्याच्या दिशेने कोणतीही ठोस कारवाई जमिनीवर उतरली नाही। आदेश देऊनही महिना वर्षे लोटली तरी अनधिकृत ताबेदार जैसे थे स्थितीत आपले व्यवसाय चालवत आहेत। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे कागदोपत्री काढलेले आदेश निव्वळ फाईलबंद ठराव ठरल्याचे स्पष्ट होत आहे। प्रशासकीय फाईल्स आणि राजकीय दबावाचा संशय। नगर परिषदेच्या आदेशाची अंमलबजावणी रोखण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध होते? अधिकारी वर्गाने जाणीवपूर्वक या फाईल्स दाबून ठेवल्या का? असे अनेक प्रश्न आता अंबड शहरातील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। प्रशासकीय पातळीवरील या मूक संमतीमुळे नगर परिषदेच्या उत्पन्नाला मोठा चुना लागला असून सार्वजनिक संपत्तीवर ताबा मिळवून बसलेल्यांचे फावले आहे। या संपूर्ण कागदोपत्री घोळाची आणि प्रत्यक्षात कारवाई न होण्यामागच्या कारणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे। आपण लवकरच पुढील भागात सविस्तर वृत्त पाहणार आहोत। लोकात्मा न्यूज चॅनल प्रतिनिधी तरंग कांबळे।